त्यांना विचारात घेतील। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत। पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत रोहित पवार खुलासे करणार आहेत। बैठकांच्या व्हिडिओसह रोहित पवार खुलासे करण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या दशक्रिया विधीनंतर रोहित पवार आपली भूमिका मांडणार आहेत। अजित पवारांवर प्रेम करणारी ही माणसं पोरकी झाली असं रोहित पवार यांनी म्हटलंय। दादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कोण कशी भरून काढणार असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी विचारलाय। रोहित पवार यांनी अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं पोरकी झाली, ही पोकळी कोण आणि कशी भरून काढणार असा सवाल केलेला आहे। त्यांनी या संदर्भात एक भावनिक ट्विट केलंय। राजकारणातील नेता निघून जातो, पण मागे राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा परिणाम होतो हे 4-5 दिवसांपासून पाहतोय। सामान्य माणसांच्या जीवनात दादांमुळे कसं परिवर्तन झालं हे सांगत असताना अनेकांना अश्रू आवरणं कठीण होतंय। अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्यानं किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली हे दिसतं। अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झाली, त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आली आहे। अजितदादांच्या नसण्यानं निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय।